व्रतसाठी आज मी तुम्हाला नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि पटकन होणारी आहे, तितकीच ती टेस्टीसुद्धा आहे, सगळ्यांनाच आवडेल. इथे अर्धी वाटी साबुदाणा आपल्याला भिजून घ्यायचा आहे. कढई घ्यायची, त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. आता इथे मी फक्त 1 चमचाभर तूप टाकणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे. 1 मिनटं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर लगेच त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. इथे मी 2 कप दूध टाकलेले आहे. तुम्ही जास्तसुद्धा त्यामध्ये टाकू शकता. 3 ते 4 चमचे आपल्याला फक्त साखर वापरायची आहे आणि चमकदार झालं साबुदाणा की लगेच बंद करायचं आणि विलायची टाकायची. आता यामध्ये मी काही फळं घेतलेले आहे, केळं घेतलेले आहे, ॲपल घेतलेले आहे आणि डाळिंब घेतलेले आहे. तुम्ही इतरही त्यामध्ये फळं घेऊ शकता. नंतर थंड झाल्यावर मग काय करायचं, त्यामध्ये आपल्याला पूर्ण हे फळं टाकून द्यायची आहे किंवा तुम्ही इतरही टाकू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. थंड थंड खूप छान लागते खायला. नक्की तुम्ही करून बघा आणि हे उपासालासुद्धा चालेल.